Hello students, today we are going to see the 24th and 25th day of the bridge course. Today's topic is the bank and simple interest. Bank and simple interest. आज सेतू अभ्यासक्रमातील 24 आणि 25वा दिवस या संदर्भात व्हिडिओ आहे. आजचा घटक आहे बँक आणि सरळ व्याज. यामध्ये बँक म्हणजे काय, या ठिकाणी काय चालतं, बँकेमध्ये आपले अकाउंट्स असतात ते कोणत्या प्रकारचे असतात, त्याचे काय नियम आहेत, हे आपण पाहणार आहोत. अ बँक इज अ गव्हर्नमेंट रेकग्नायझेशन इन्स्टिट्यूशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन्स ऑफ मनी. बँक मेक इट इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी, दॅट इज टू डू फायनान्शियल प्लॅनिंग. We can either deposit cash money in the bank or withdraw cash from it. For that purpose, we must open an account in the bank. Bank accounts are of various kinds. What do you mean by bank? Bank is the government recognized institution which carries the transactions of money, and it is easier for people or for general people, civilization people, it is very important task. बँक म्हणजे काय? ही एक गव्हर्नमेंट संस्था आहे, शासकीय संस्था आहे की ज्यामध्ये पैशाची देवघेव केली जाते. पैसे सर्वसामान्यांना ठेवण्यासाठीचं एक योग्य ठिकाण म्हणजे बँक. यामध्ये बँकेच्या व्यवहारावर देशाची प्रगती अवलंबून असते. जर बँकेला 2-4 दिवस सलग सुट्ट्या आल्या तर पूर्ण जनजीवन विस्कळीत होतं, लोकांची अडचण होऊन बसते. या बँकेमध्ये आपण पैसे ठेवू शकतो रोखीने, कॅशने किंवा चेकने, आणि काढू शकतो रोखीने किंवा चेकने. तर चेक म्हणजे काय पुढे कळेल तुम्हाला. त्यासाठी आपल्याला बँकेमध्ये आपलं स्वतःचं खातं असलं गरजेचं असतं. म्हणजे खाते कोणत्या प्रकारचे आहेत, किती आहेत, हे आपण आज पाहूया. पहिला प्रकार करंट अकाउंट. व्हॉट डू यू मीन बाय करंट अकाउंट? पहिला प्रकार आहे करंट अकाउंट. त्याला मराठीमध्ये चालू खाते असं म्हणतात. अ करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स अँड दोज डीलिंग इन द मनी ऑन अ डेली बेसिस. An account holder can deposit or withdraw money any number of times in a day. The bank issues a passbook for this account and also a checkbook on demand. The bank does not pay any interest on the money in this type of account. Money can also be withdrawn or deposit by check. पहा, या ठिकाणी करंट अकाउंट म्हणजे चालू खाते. चालू खाते हे कुणासाठी उपयोगाचं आहे? की ज्याला दिवसातून अनेक वेळा पैसे काढावे लागतात किंवा पैसे भरावे लागतात बँकेमध्ये, पैशाची खूप मोठी देवघेव ज्याच्याकडे होते, अशा लोकांना हे खातं आवश्यक पडतं. या खात्यामध्ये तुम्ही दिवसातून किती वेळा पैसे काढू शकता, किती वेळा पैसे भरू शकता. या खात्यासाठी तुम्हाला बँक मागणी केल्यास चेकबुक व पासबुक देते. या खात्याच्या प्रकारामध्ये जी काही रक्कम आपली खात्यात ठेवली जाते त्या रकमेवर व्याज दिलं जात नाही. आणि यामध्ये शक्यतो जर पैसे विड्रॉल करायचे असतील तर चेकने विड्रॉल करावे लागतात, आणि भरताना सुद्धा आपल्याला कॅशने पैसे भरता येतात किंवा चेकनेही पैसे भरता येतात. अशा प्रकारे हे आहे चालू खाते किंवा करंट अकाउंट. पुढचा प्रकार आहे सेव्हिंग अकाउंट म्हणजेच बचत खाते. अ पर्सन कॅन डिपॉझिट अ मिनिमम अमाउंट अँड ओपन अ सेव्हिंग अकाउंट. इन सम बँक्स नो मिनिमम अमाउंट इज रिक्वायर्ड फॉर ओपनिंग अन अकाउंट. द बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ द डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. देअर आर सम instructions on how often money can be withdrawn from this account. For this account too, the bank issues a passbook and checkbook on demand. याला मराठीमध्ये म्हणतात बचत खाते. हे बचत खाते काढण्यासाठी
साधारणतः सर्वसामान्य नागरिकांना ही बचत खातं फायदेशीर ठरतं. हे बचत खातं काढण्यासाठी बँक आपल्याकडून काही रक्कम घेत असते. मिनिमम बॅलन्स, आपल्याला कमीत कमी बॅलन्स खात्यावर ठेवणं बंधनकारक असतं. काही बँक मात्र मिनिमम बॅलन्स न घेता न ठेवताही खाते खोलून देतात, चालू करून देतात. या खात्याच्या प्रकारामध्ये जी काय खात्यामध्ये रक्कम असेल त्या रकमेवर बँक व्याज म्हणजेच इंटरेस्ट त्या खातेदाराला पे करते, क्रेडिट करते. पैसे काढणे किंवा भरणे यावर वेळोवेळी बंधनं बँक आपल्यावर लादत असते. किती वेळा आपल्याला पैसे काढता येत नाहीत, किती वेळा पैसे भरता येत नाहीत. आणि चालू खात्याप्रमाणेच याही खात्यावर जर आपण मागणी केली तर पासबुक आणि चेकबुक आपल्याला मिळत असतं. आता जे आपले सर्वसामान्यांचे खाते आहे, तुमचं जे खातं असेल हे सेव्हिंग अकाउंट या प्रकारामध्ये असेल, करंट अकाउंट या प्रकारामध्ये असणार नाही, हे लक्षात घ्या. पुढचा प्रकार आहे रिकरिंग डिपॉझिट. रिकरिंग डिपॉझिट यालाच RD अकाउंट्स असं म्हणतात, मराठीमध्ये आवर्ती खाते. द अकाउंट होल्डर कॅन डिसाइड द अमाउंट टू डिपॉझिट एव्हरी मंथ इन द अकाउंट. The bank gives an interest on the deposit which is more than that paid for the saving account. Such an account is means of compulsory saving. Often it is convenient to have a joint account for, say, husband and wife or guardian and its wards, etc. Besides, account of business partner, housing societies, trust of volunteers, voluntary agencies, etc. are required to be operated by more than one person. यालाच RD असं म्हणतात. जर तुमच्या घरी कोणी तुमचे पालक व्यावसायिक असतील तर तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या पालकांकडून रोज कलेक्शन करणारा एक व्यक्ती येतो आणि पैसे घेऊन जातो. मग ते खातं कोणतं, तर ते RD, रिकरिंग डिपॉझिट. यामध्ये आपण खातं सुरू करताना ठरवतो की मी रोज किंवा महिन्याला किंवा 8 दिवसाला किती रक्कम भरणार, 500 रुपये, 1000 रुपये, 100 रुपये. ती रक्कम एकदा ठरवली तर त्यात बदल करता येत नाही. यावर मिळणारं व्याज चालू बचत खात्यापेक्षा जास्त असतं. जी यात रक्कम शिल्लक राहील त्यावर जास्त व्याज आपल्याला मिळत असतं आणि यामधून आपली कंपल्सरी सेव्हिंग होत असते. आता अशा प्रकारचं खातं शक्यतो जॉईंट असणं जास्त फायदेशीर ठरतं. उदाहरणार्थ पती पत्नी, पालक मुलगा, किंवा ज्या ठिकाणी एखादं ट्रस्ट आहे अशा ठिकाणी हाऊसिंग सोसायटी असेल, किंवा बिझनेस, दोघांचा भागीदारीमध्ये एखादा बिझनेस असेल, अशा ठिकाणी जॉईंट अकाउंट असणं फायदेशीर ठरतं. यामध्ये की जेणेकरून जे असा अकाउंट आपण 1 व्यक्ती, 2 व्यक्ती, 3 व्यक्ती ऑपरेट करू शकतात. अशा प्रकारे हे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. याचा पुढचा प्रकार आहे फिक्स्ड डिपॉझिट. द डिपॉझिटर डिपॉझिट अ सर्टन अमाउंट फॉर अ फिक्स्ड पिरियड इन द बँक. दिस डिपॉझिट attracts a greater rate of interest than the saving account. However, these rates are different in different banks. Senior citizens get a slightly greater rate of interest than the usual. FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय, तर FD मुदत ठेव याला मराठीत म्हणतात. यामध्ये खातं चालू करताना आपण फिक्स रक्कम ठेवत असतो. ती रक्कम आपल्याला मध्ये काढता येत नाही. उदाहरणार्थ आपण 1 वर्षाकरता जर खातं सुरू केलं तर मध्येच आपल्याला ही रक्कम काढता येत नाही. म्हणजे 1 वर्षाकरता आपण ती रक्कम फिक्स ठेवत असतो, म्हणून त्याला फिक्स्ड अकाउंट असं म्हणतात. या खात्यामध्ये मिळणारं व्याज हे बचत खात्यापेक्षा आणि रिकरिंग डिपॉझिट अकाउंटपेक्षा जास्त मिळतं. तसेच सिनियर सिटीजन्स म्हणजे वयोवृद्ध जी मंडळी आहेत, सिनियर सिटीजन्स, यांना सर्वात जास्त व्याज या ठिकाणी मिळत असतं, या प्रकारामध्ये मिळत असतं. नंतर आणखी एक प्रकार आहे ATM क्रेडिट अँड डेबिट कार्ड्स. सध्या पेपरलेसचा जमाना आहे, ई गव्हर्नन्स आहे. त्यामुळे बँकेत न जाता
पेपर वर्क न करता आपल्याला आपले व्यवहार करता येण्यासाठी बँक आपल्याला ATM कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड्स किंवा डेबिट कार्ड्स प्रोव्हाइड करत असतं. व्हॉट इज मीन बाय ATM? ऑटोमॅटिक टेलर मशीन्स. Automatic teller machines. An ATM card is used to withdraw cash without going to the bank. A credit card or debit card is used to carry out transactions without using cash. An account holder can get such a card on request to the bank. आपल्याला बँकेकडनं ATM कार्ड इश्यू केलं मिळतं की ज्या कार्डने आपण अनेक प्रकारचे व्यवहार करू शकतो. अशा प्रकारचे हे प्रकार आहेत. पहिलं फर्स्ट करंट अकाउंट, सेकंड सेविंग अकाउंट, थर्ड रिकरिंग अकाउंट and last one fixed deposit account. Then observe the entries made in the page of passbook shown below. Here one passbook page is given to you. पासबुक पेज या ठिकाणी एक दाखवलेलं आहे. त्यावर एंट्रीज कशा असतात या आपल्या समोर आहेत. फर्स्ट लाईन इज ऑफ द लाईन नंबर, सेकंड इज द डेट, थर्ड वन इज द पर्टिक्युलर, नेक्स्ट वन इज द चेक नंबर, नेक्स्ट अमाउंट विड्रॉन, नेक्स्ट अमाउंट डिपॉझिट अँड लास्ट वन इज द बॅलन्स. डिटेल्स आपल्याला हे पासबुक वाचून समजतं की किती अमाऊंट विड्रॉ केली, किती अमाऊंट डिपॉझिट झाली आणि हाऊ मच इज द बॅलन्स विथ डेट अँड विथ पर्टिक्युलर. याचा अभ्यास तुम्ही कराल. नेक्स्ट, that is, here one exercise is given to you, one passbook is given, one passbook page is given here, and here 3 blank red color boxes are there. You have to fill these 3 boxes in your bridge course notebook. ब्रिज कोर्सच्या नोटबुकमध्ये हा टेबल तयार करा आणि रेड